खरीप पीक विम्याचे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते बऱ्याच जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पोर्टलवरती आपल्याला पीक विमा किती मंजूर झालेला आहे ते दिसायला सुरुवात झालेली आहे. परंतु बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून पीक विम्याचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं नाही. लवकरच त्याची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पीक विम्याचं जे काही मंजूर रक्कम आहे ते पोर्टलवरती दिसणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं पोर्टल आहे जे बऱ्याच लोकांना वापर करता येत नाही. तर आपल्याला पीक विमा किती मंजूर झालेला आहे हे आपल्या व्हॉट्सअपवरून देखील बघता येणार आहे. व्हॉट्सअपवरून कसं बघायचं आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. त्यासाठी आपल्याला जावं लागणार नाही व्हॉट्सअपवरती, आणि व्हॉट्सअपवरती गेल्यानंतर प्रोसेस काय करायची आहे आपण ते थोडक्यात माहिती घेणार आहोत. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला हा जो नंबर आहे तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. हा जो मोबाईल नंबर आहे 70 65 51 44 47, हा जो मोबाईल क्रमांक आहे तो प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या नावानं सेव्ह करून घ्यायचा आहे. हा जो नंबर आहे तो आपल्याला भावी काळामध्ये लागणारच आहे, त्यामुळे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये हा नंबर सेव्ह असणं आवश्यक आहे. तर त्याच्यानंतर आपल्या इथे मेसेजमध्ये जायचं आहे आणि हाय असं टाईप करायचं आहे. हाय टाईप केल्यानंतर आपल्याला इथे तुम्हाला पर्याय दिसतील. इथे तुम्हाला कुठल्या मोबाईल, हा जो नंबर आहे तो कुठल्या नावाने लिंक आहे त्याचं नाव इथे तुम्हाला इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर इथे पर्याय निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे. पर्याय निवडा याच्यावरती क्लिक केल्यानंतर 1 नंबरला जे येतं ते धोरण स्थिती आहे. सुरुवातीला आपण ते चेक करायचं, त्याची गरज नाही परंतु मी माहिती सांगत आहे. सेंड बटनावरती क्लिक करायचं. धोरण स्थिती इथे आपल्याला ओपन होणार आहे. कृपया धोरण स्थिती पाहण्यासाठी हंगाम आणि वर्ष निवडून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या हंगामाचा, आपल्याला खरीप 2025ची माहिती बघायची आहे, त्यामुळे आपण खरीप 2025 निवडायचं आहे आणि सेंड करायचं आहे. सेंड केल्यानंतर आपल्याला लगेच तिकडून रिप्लाय येईल. इथे आपल्याला किती पिकं आहेत ते इथे दिसणार आहेत. इथे मी तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवत आहे. माझे 3 सर्वे नंबर आहेत आणि 3 पिकं आहेत. फक्त माझं सोयाबीनच आहे. अर्ज क्रमांक दिसेल, गाव, पिकाचे नाव, सर्वे नंबर आपल्याला दिसणार आहे. विमा रक्कम आपल्याला इथे दिसणार आहे 70,180. ही आहे पीक विमा संरक्षित रक्कम. ही विमा आपल्याला मंजूर नाही. तर आपल्याला पीक विमा रक्कम कोणती मंजूर आहे ती आपल्याला दुसऱ्या पर्यायाचा वापर करून बघता येणार आहे. ते आपण पुढे पाहूयात. आपल्याकडून भरलेला प्रीमियम इथे दिसणार आहे. शासनाकडून भरलेला प्रीमियम इथे आपल्याला दिसणार आहे. पॉलिसी स्थिती आपल्याला इथे मंजूर असं दाखवत आहे. इथे चेक करू शकताय. आपल्याला पिकाचे नाव इथे दिसेल, सर्वे क्रमांक इथे दिसेल, जी विमा संरक्षित रक्कम आहे ती इथे दिसणार आहे आणि कंपनी आपल्याला इथे निवडायची दिसणार आहे आणि विमा क्षेत्र, आपण किती क्षेत्रावरती पीक विमा भरलेला आहे हे ते आपल्याला दिसणार आहे. तर ही झाली विमा पॉलिसीची माहिती. आपल्या ह्या विमा पॉलिसीमध्ये कोणत्या सर्वे नंबरवरती कोणते पीक भरलेलं आहे, किती क्षेत्रावरती आपल्याला विमा संरक्षित केलेला आहे ते दिसणार आहे. त्याच्यानंतर थोडं खाली घ्यायचं आणि त्याच्यानंतर सुरुवातीला जो प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं जे काही सुरुवातीला SMS आलेला आहे इथे, याच्यावरती आपल्याला परत पर्याय निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दावा स्थिती इथे तुम्हाला दिसणार आहे. दावा स्थितीवरती क्लिक करायचं आणि सेंड करायचं. याच्यावरती सेंड केल्यानंतर आपल्याला पीक विमा किती मंजूर आहे ते दिसणार आहे. त्याच्यामधून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. दावा स्थिती सेंड करा. त्याच्यानंतर आपल्याला हंगाम कोणता निवडायचा आहे, खरीप 2025, सेंड करा. तर इथे पाहू शकताय, इथे आपल्या जे काही 3 सर्वे क्रमांक आहेत त्या 3 सर्वे क्रमांकाची माहिती इथे आपल्याला ओपन झालेली आहे. अर्ज क्रमांक 1, 2, 3, अर्ज क्रमांक जी काही पॉलिसी आहे तो पॉलिसी नंबर आणि दावा स्थिती. इथे तुम्हाला क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. याचाच अर्थ असा होतो की अजून क्लेमची कॅल्क्युलेशन सुरू आहे, अजून त्याची रक्कम आपल्याला दाखवत नाही. बऱ्याच भागामध्ये पीक विम्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते दाखवत आहे
जर तुमचा जिल्हा पीक विमा कॅल्क्युलेशनचं काम झालं असेल तर तुम्हाला इथे तुम्हाला रक्कम दाखवणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पीक विम्याची जी रक्कम आहे ती व्हॉट्सअपवरती अशा पद्धतीनं आपण बघू शकणार आहात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही अडचण वाटली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.